नमस्कार, मी डॉक्टर रागिणी. मी एक पीडियाट्रिक फिजिओथेरपिस्ट आहे आणि आज मी तुम्हाला तुमच्या मुलाच्या फिजिकल, मेंटल, कॉग्निटिव्ह, स्पीच माइलस्टोन्स विषयी थोडीशी माहिती देणार आहे. सो खूप सारे पेरेंट्स जेव्हा माझ्याकडे येतात तेव्हा म्हणतात की आमचं बाळ हे नाही करत, ते नाही करत आहे. आणि मला असं वाटतं की आईसारखं बेस्ट डॉक्टर कोणीच असू शकत नाही. सो जेव्हा एखादी आई येऊन मला सांगते की माझं मूल हे करत नाही, तर मी खरंच खूप जेन्युइनली बघते त्या गोष्टीकडे, कारण आईला सगळं पहिलं कळतं. सो पहिल्या महिन्यात जेव्हा बाळ जन्माला येतं तेव्हा बाळ साधारणतः उजवीकडे डावीकडे बघायला लागतं, आईला ओळखायला लागतं. तर मी असं नाही म्हणते की आईला बघतं आणि ओळखतं. नो, त्याला कळतं आई जवळ आली, आईच्या दुधाचा वास आला, आईच्या अंगाचा वास आलाय, बाळ हे नक्की ओळखतं. स्पर्श ज्ञान चांगलं झालेलं असतं, बाळाला आई कळते. दुसऱ्या ते तिसऱ्या महिन्यामध्ये साधारणतः बाळ आवाजाकडे लक्ष द्यायला लागतं, प्रतिसाद द्यायला लागतं, हसायला लागतं. सो सोशल स्माईल, तो बघून आपल्याकडे हसायला लागतं. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट माइलस्टोन. आणि साधारणतः 3 महिन्यात बाळ मान पकडतं. सो आपण जेव्हा पलटी टाकतो बाळाला, बाळ हातावर वजन घेतं आणि वर बघायला लागतो. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट माइलस्टोन. जर तुमचं मूल हे तिसऱ्या महिन्यात करत नाहीये तर तुम्हाला बघायला लागेल की हा बऱ्याच साऱ्या गोष्टींमध्ये हा रेड फ्लॅग म्हटला जातो याला. आणि बाळ जर मान धरत नाहीये, बघून हसत नाहीये, आईला ओळखत नाहीये, तर आपल्या एकदा डॉक्टरांना दाखवून घ्यायला पाहिजे. साधारणतः 4थ्या महिन्यात पालथं पडणं सरळ, 4 ते 6 महिन्यामध्ये बाळ पालथं पडतं, सरळ होतं आणि एखादी वस्तू दिसली तर त्या दृष्टीने हात पुढे करतं. त्याच्यानंतर अजून आपण म्हणतो की कारण आणि परिणाम समजून घ्यायचा प्रयत्न करतो. एखादी गोष्ट पडली तर आवाज येतो ढुढून करून, किंवा आपण पीकबू केलं तर मूल त्याला रिस्पॉन्स करायला लागतं की अरे हा गायब होता आणि अचानक दिसला, पीकबूला रिस्पॉन्स करायला लागतं. आणि बाय दिस टाइम ते साधारणतः जसं मी म्हणलं पोटावर पुढे पुढे सरकायला लागतं 6व्या महिन्याच्या सुरुवातीला. 7 ते 12 महिन्याचं मूल आहे जे आपली आज्ञा समजून घेतं, ऑर्डर्स घ्यायला लागतं आणि वस्तू शोधायला शिकतं, नावाला प्रतिसाद द्यायला शिकतं. सो तुम्ही विचारलं रागिणी कुठे, तर रागिणी विल लुक एट यू, तुमच्याकडे बघायला सुरुवात करते. बाय दिस टाइम ते मूल उठून बसायला चालू केलेलं असतं 7व्या ते 12व्या महिन्यातल्या मुलाने. सो त्याच्यामुळे काय होतं की हे मूल जेव्हा बसायला लागतं तेव्हा साधारणतः आपल्या आजूबाजूला ज्या गोष्टी ठेवलेल्या आहेत ते घ्यायला चालू केलेलं असतं. सो फाईन मोटर डेव्हलपमेंट म्हणजे वस्तू घेणं ही पण सायमल्टेनियसली चालू राहते, की असं नाही पहिलं मूल उठून बसतं मग घ्यायला लागतं. नो, ही एकत्र प्रोसेस ही चालूच राहते. सो 7व्या महिन्यात मूल घेतं, एका हातातून दुसऱ्या हातात घेणं, हातातून तोंडात टाकणं. सो 8व्या ते 9व्या महिन्यात तुम्हाला दिसतं की सगळ्या गोष्टी तोंडात जायला लागल्या. त्याच्यानंतर जसं मूल मोठं होत जातं, सो 9व्या महिन्यापर्यंत त्याला रांगणं यायला लागतं. पकडून क्रुझिंग म्हणतो आपण, पकडून 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 उभं राहायचं, चालायचं, कंटिन्युअस काय म्हणतात त्याला, उठाबशा काढण्यामुळे क्वाड्रिसेप्स जे पायाचे मसल्स असतात ते डेव्हलप व्हायला लागतात. स्ट्रेंथनिंग, नॅचरल जिम मध्ये जायचं चालू झालेलं असतं त्यांचं. त्याच्यानंतर खूप इम्पॉर्टंट माइलस्टोन्स मला सांगायचंय, तुम्हाला मिस नाही करायचंय ते, की 1 ते 2 वर्षाचे मूल जेव्हा ते चालायला लागतं तेव्हा त्याला स्वातंत्र्य मिळालेलं असतं. त्यामुळे ते आपलं कम्युनिकेशन चालू करतं की हे दे, ते दे. आता हे कम्युनिकेशन नेहमी दे असं नाही असलं पाहिजे, फक्त या गोष्टी असू शकतात. सो इंडिकेटिंग नीड्स यायला लागतं. मुलांना टॉयलेट ट्रेनिंग आपण चालू करू शकतो. 2 ते 3 वर्षांची मुलं जी असतात ते खेळताना आपली कल्पनाशक्ती वापरायला लागतात. मी इथे लपून बसू शकतो, सो हाईड अँड सीक खेळायला आपण चालू करतो. ते छोटे छोटे प्रश्न विचारतात, पंखा गोल का फिरतो, एसी असा का आहे, हे लाल का आहे, हे काळं का आहे, कलर्स यायला लागतात. थोडे सिंपल शेप समजायला लागतात, स्क्रिबलिंग करायला यायला लागतं त्यांना. 3 ते 4 वर्षाची जी मुलं असतात ती थोडी डिफिकल्ट वाक्य, जटिल वाक्य बनवायला चालू करू शकतात. गणित, संकल्पना आणि वेळेचं टाइम टेबल त्यांना ह्या 3 ते 4 वर्षात समजतं की आता दिवस आहे, आता रात्र आहे, एक दिला, अजून एक दिलं की माझ्याकडे जास्त होणार या गोष्टी. आणि साधारणतः 4 ते 5 वर्षाचं मूल जे असतं त्यांना लिहायला यायला पाहिजे. तर मी असं नाही म्हणत की त्यांना सगळं लिहायला यायला पाहिजे, पण स्टँडिंग लाईन, स्लीपिंग लाईन, सर्कल या गोष्टी यायला पाहिजेत. सर्कलमध्ये कलर करताना यायला पाहिजे, म्हणजे एखाद्या बाउंडेड गोष्टी करता यायला पाहिजेत. त्यांना ग्रुप प्ले यायला पाहिजे, त्यांना नियमांचं पालन, की तुझा टर्न आल्यावर तू करायचं हे यायला पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या त्यांच्या फिजिकल डेव्हलपमेंटनुसार, म्हणजे जसं मी म्हणलं पहिल्या वर्षात चालायला यायला पाहिजे, दुसऱ्या वर्षामध्ये स्टेपिंग करायला यायला पाहिजे, तिसऱ्या वर्षामध्ये मुलांना डिफिकल्ट ऍक्टिव्हिटीज क्रिस क्रॉस चालायला यायला पाहिजे, किंवा आपण त्याला म्हणतो जम्पिंग जॅक्स असतात, ते 3 वर्षाच्या मुलाला बेसिक जम्पिंग जॅक्स, हात वर करणं आणि खाली करणं करायला येतात. 4थ्या वर्षात, 5व्या वर्षात या ऍक्टिव्हिटींची रिफाईनमेंट व्हायला लागते. 6व्या वर्षी मुलाने आयडियली रायटिंग चालू करायचं असतं, म्हणून आता इंडियन गव्हर्नमेंटचा रूल आहे की 7व्या वर्षी मूल पहिलीच जायला पाहिजे. सो या सगळ्या गोष्टी डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे होत जातात. त्या नाही होत असतील किंवा त्याच्या बाळाच्या विकासामध्ये जर काही त्रुटी राहत असतील तर प्लीज तुमच्या जवळच्या डॉक्टरशी संपर्क साधा. आणि आजूबाजूला जिथे कुठे तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला मदत मिळेल तिथे जाऊन मदत घ्या, रॅदर दॅन फॉलोइंग युअर गुगल डॉक्टर.
ओके, थँक्यू.